शिमगाडे. वाट बघत होतीस माझी? हो. जमलास ना? हो. बॅटरी टोटल डाऊन. चल, मस्त गरम पाण्याचा शॉवर घे म्हणजे मग फ्रेश होशील. हो. हे चित्र पण थांबले होते का रे इतका वेळ? हो. आई ग, तिला सोडलंस ना घरी? हो, तिला व्यवस्थित घरी सोडलं आणि मगच आलो. बाकी घरी कसं आहे? ऑल इज वेल? हो. अर्चू? नाही. नाही? हो, खरंच नाही. अरे आज पूर्ण दिवसात खालीच नाही आल्या त्या. काय? अर्चू पूर्ण दिवसात नानामाईंना भेटलीच नाही? शक्यच नाहीये. अरे हो, खरंच. आणि तू हसण्यावर नेऊ नकोस हा. त्यांचं खरंच काहीतरी बिनसलंय. तुम्ही दोघं फार चेष्टा करता त्यांची. तिला विचार, तिला चैन पडेल का तिची चेष्टा नाही केली तर? आता जाऊन बघतो ना की काय भानगड आहे. अरे नाही, थांब थांब. बघितलंस का किती वाजलेत ते? मयूची शाळा असते लवकर. सकाळी बघ. ओके मॅम, चला जायचं का? चला. आदित्य, चल उठ बरं. मलाही खूप जीवावर येतं रे तुला उठवायला, पण काय करणार? उठाव तर लागेल ना तुला. 9:30ची मीटिंग आहे. किती वाजले? मी उशीर तर नाही झाला ना मला? अरे नाही रे, 7:30च वाजलेत. पोचशील तू अगदी वेळेवर. डोंट वरी, होप. काय रे, आज उशिरा जायचंय का? नाही विजय, आज मी जाणार नाहीये. म्हणजे आत्तापासूनच दांड्या मारायला लागलास की काय? बोर झालं का विजय? काही मजा नाही कामात. रुटीन झालं नेहमीच. कामात मजा नाही, काही चॅलेंज नाही, मग इच्छा नाही होत काम करण्याची. अमित, मी कधी नोकरी नाही केलेली, पण तुला सांगू का, आम्ही गृहिणी ना वर्षानुवर्ष हीच कामं करतोय, पण आम्हाला नाही बाबा कंटाळा येत कधी. बरं असो, आज आणायचे तू घरीच आहेस तर. विजय प्लीज, आज ना घरातलं एकही काम सांगू नकोस मला. मला ना आज जरा स्वतःसाठी वेळ हवाय. अरे नाही बाबा, मी काही तुला कुठलं काम नव्हते सांगणार. मी तुला विचारत होते की आज घरीच आहेस तर तुझी खाण्यापिण्याची अशी काही विशेष फरमाईश असेल तर सांग, म्हणजे तुला करून देते मी ते. तुला खरं सांगू, आज मला काही विचारू नकोस आणि मला काही सांगू पण नकोस. आज मला एकांत हवाय. मला स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. संकल्प. हो. मोठंच टार्गेट दिसते. हा, तुझं काय? अरे अजून योगाची बॅच. विजया, योग विद्या. बरं बाबा, योग विद्येची बॅच सुरू व्हायला अजून 15 दिवस अवकाश आहेत, त्यामुळे तुम्हाला इतकेत काही विचारू शकत नाहीस. अर्चू, 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 काय झालंय ग तुला? खालीच येत नाहीयेस म्हणे. अर्चू, एवढी का सिरियस झालीयस?
सोबत नाहीये तुला हे. चल ये पटकन खाली. तू नाहीस तर सन्नाटा पसरलाय सगळा. आणि तू नाहीस तर केवढे पदार्थ उरलेत माहितीये आज. एवढे. ये खाली पटकन. बाय बाय. काय चिरंजीव आज काय निवांत उशिरा जायचंय की काय? नाही आज जायचंच नाहीये. का रे बाबा बरं वाटतं ना तुला? नाही वर्ष आता कुठे सुरू झालं आणि लगेच दांडी? नाही नाही, असं काही नाहीये. मग अगं त्या रुटीननी ना करकचून बांधून गेलोय. जरा मोकळं व्हावंसं वाटतंय, बस बाकी काही नाही. अच्छा अच्छा, म्हणजे मेरी मर्जी. तुमची काय मर्जी आज? काय प्रोग्राम? आमची काय मर्जी असणार? आम्ही आपल्या आश्रमात जाणार. काय संजीवनी जायचं ना? हो तर. विजया मेघना आली की नाही अजून? नाही आली आज. कुठे गेलीये? अहो ती भाजी आणायला गेली. म्हणजे सकाळी आदित्यच्या डब्याची भाजी झाली, पण हिला ना अचानक मेथीची भाजी खायची लहर आली आहे. काय ग बाई, काय विशेष? नाही 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 नाही, विशेष काही नाहीये. तू का नसतीयस आणि एवढं कॉन्फिडेंटली नाही का म्हणतेस तू? अरे कारण मी पण तिला हाच प्रश्न विचारला ना. अच्छा अच्छा. म्हटलं काही विशेष बातमी आहे का, तर तिने मला सांगितलं नाही तसं काही नाहीये. तिला असंच सहज खावीशी वाटते. बर. आणि अनायसे तू पण घरीच आहे ना, आणि ह्याला आवडते ना पीठ पेरून केलेली भाजी, म्हणून ती म्हणाली की घेऊन येते मेथीची भाजी. करेक्ट. भाजीत भाजी मेथीची. पुरे. हा बरं अर्चनाला काय हवंय का विचारायला सांगितलंस का? हो हो आम्ही सांगितलं. तिला की भाजी फळं खाणं हवी असले तर? सांगितलं तर हे बघ आलीच. काय ग एवढं काय आणलंयस? अहो भेळेचं साहित्य आणलंय. आज करूया ना मुलांसाठी संध्याकाळी. अरे मुलांसाठी का? अरे आम्ही काय पाप केलंय? नाही नाही, म्हणजे सगळ्यांसाठीच करूया. बर बरं हा, मेथीची भाजी आणलीस ना? हो हो आणली आहे तर. बरं हो, अर्चनाला काय होतं ते आणलं असशील तर आत्ताच नेऊन दे. हो नाही तेवढ्यावरनं फुगा नको फुगायला. हो. नाही माई, त्यांना काहीच नको होतं. मी आलेच, ठेवते. हा बोल ग. सॉरी, बिझी आहेस का? हा काइंड ऑफ. बोल ना, काय झालं? प्लीज रागावू नकोस, पण तू सकाळी अंगणातून अर्चूताईंना म्हणालास ना अन्न उरलं तुझ्यामुळे. काय रे आदित्य, रडवलंस ना त्यांना? काय? अर्चू रडली? हो, रडताना बघितलं मी त्यांना. अगं नाही नाही नाही, अगं एवढं मनावर नाही घेत ती. आम्ही असंच बोलतो एकमेकांशी. आता पार्टीत नाही का ती आम्हाला बकासूर म्हणाली, आम्ही रडलो काय? तीच तर गंमत आहे आमच्या तिघांची. अरे यू डोंट वरी. बरं बाकी तेवढंच होतं का? हो, आय मीन. मेघना प्लीज आपण नंतर बोलूया का? मी थोडं बिझी आहे. ओके ओके ओके, सॉरी, कॅरी ऑन. सॉरी. ओके बाबा, बाय. बाय. चित्रा, विरवानी ब्रदर्सची फाईल घेऊन ये. आणि एक मुळे अँड सन्सचा जो डाटा मी तुला दिला होता ना काल, 3 वर्षांचा, तो पण घेऊन येताना. तू समराईज केलंयस ना? गुड. ओके. ही फाईल ओके. आणि मुळे अँड सन्सचा डेटा या पेनड्राईव्ह मध्ये. गुड. मोबाईल हे थांब थांब थांब, मनोजचाच आहे. हॅलो आदित्य, हाय मनोज बोलतोय. अरे मनोज, तुझा नंबर स्टोर आहे माझ्याकडे. एक मिनिट, चित्रा आहे इथेच, मी देतो तिला. आणि हो, हॅपी न्यू इयर.
थँक्यू, विश यू द सेम. आणि ऐक ना, मला तुझ्याशीच बोलायचंय. माझ्याशी बोल ना. म्हणजे 2च मिनिटाचं काम आहे माझं. ऐक ना, मला असं विचारायचं होतं की चित्राला रिझाईन करायचं असेल तर किती महिने अगोदर नोटीस द्यावी लागेल? 1 की 3? का चित्रा का रिझाईन करते? आणि ते नोटीसचं मला काही कन्फर्म माहित नाहीये. मला ते HR ला विचारावं लागेल. अच्छा अच्छा. मग विचारशील का प्लीज? हो, ठेवू का? ऐक ना, तिकडे चित्रा आहे का तुझ्याजवळ? हो. म्हणजे बोलू शकतो का मी तिच्याशी आत्ता? नाही, असं ऑफिसच्या वेळेला बोललेलं मला आवडत नाही, माझ्या तत्वांच्या विरुद्ध आहे ते. पण आता कसं आहे ना, ती नोकरी सोडणारच आहे. तुझ्याशी बोलायचंय त्याला. हॅलो. हा चित्रा, खूप कामात आहेस का? सॉर्ट ऑफ, पण बोलू शकते. बरं ते जाऊ दे. मला काय वाटतंय, ती आंध्र प्रदेशची नोकरी आपण घ्यावी असं मला वाटतंय. नाही, ऍक्च्युली मी मेघनाच्या वडिलांनाच फोन करणार होतो हेच सांगायला की ती आंध्र प्रदेशची नोकरी मी घेतोय. पण म्हटलं आधी तुला विचारावं. नाही म्हणजे नोटीस पिरियड किती महिन्यांचा आहे ते विचारून घेशील ना तू? काय? पण निर्णय घेण्याआधी विचारलं असतंस तर बरं झालं असतं. अगं पण परवाच बोलणं झालं ना आपलं याबद्दल, तर परत कुठे? बरं, तसं तर तसं. नो इश्यूज. बाय. केवळ तू चला, आम्ही जाऊन येतो आश्रमात. अय्या नाना, तुम्ही अगदी आवर्जून पाळताय हा संकल्प तुमचा. हे नाही, सुरू केला संकल्प म्हणून. पण आता 2 दिवसात त्या पोरांचा इतका लळा लागलाय ना. आणि दुसरा स्वार्थ काय आहे, माझ्या ज्ञानामृताला फुल स्कोप मिळतो ना. मजा येते. नानांनी काय नवीन खेळ शोधून काढला माहितीये का तुला अमित? काय? अरे म्हणजे आम्ही काय केलंय, तिथल्या सगळ्या मुलांचे ना 3 गट पाडले. म्हणजे 10 वर्षाचा एक, 6 वर्षाचा एक आणि 3 वर्षाचा एक. आणि मग त्या प्रत्येक गटातला एक मुलगा घेऊन त्याचे पुन्हा 3-3चे उपगट पाडले. मग आम्ही त्यांचे कधी आई बाबा होतो, कधी काका काकू होतो, कधी मामा मामी होतो, कधी शेजारचे काका काकू होतो. आणि मग आम्ही गप्पा मारतो. काय असतं, ती मुलं नात्यांपासून, नातेसंबंधांपासून वंचित असतात रे. मग अशा गप्पा मारल्या ना की त्यांना नात्यांबद्दल, नातेसंबंधांबद्दल कळतं. अरे मजा येते. म्हणजे त्यांना पण येते रे, आपल्याला पण येते. ग्रेट. नाना, नाना तुम्ही ना खरंच एक अजब रस आहे ना. मला खूप अभिमान वाटतो तुमचा. है ना विजय? हो ना, आजूबाजूला बघतो ना आपण, पैसा, हॉलिडे, चाईन ह्यातच रमलेले असतात सगळे. ह्या व्यतिरिक्त इतरही कशात आनंद असू शकतो हे विसरूनच गेलेत जवळजवळ सगळे. आणि कदाचित आम्ही विसरलो असतो, पण केवळ तुमच्यामुळे जगाकडे आणि जगण्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकलो आम्ही. नाना, तुम्हाला थँक्स म्हणू. अरे म्हण ना, म्हण बाळा, म्हण. आवडेल मला. थँक्यू नाना. खूप बरं वाटलं बघ. अरे अवघडच तर आहे खूप. म्हणजे अशी मूल्य जपणं, ती मुलांसमोर ठेवणं, त्यांच्या मनावर बिंबवणं खूप अवघड असतं. म्हणजे काय की स्वतःला तसं आधी वागावं लागतं ना, तर मुलगा शिकणार. म्हणजे विद्या विनयनं शोभते, हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नये, खोटं बोलू नये, खरं बोलावं, हे मूल्य त्याच्यासमोर बोलायची. आणि आपण मात्र अजिबात तसं वागायचं नाही. मग मुलगा काय करणार? नाही नाही, पण तू आज मला थँक्स म्हणतोय, याचा अर्थ आम्ही आयुष्यभर तसं वागलेलं दिसतोय. थँक्स. अरे मुलांनी बापाकडे अशी मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी, यासारखं दुसरं सुख नाही रे बाबा जगात. खरंच. ए अमित,
हे तू मला थँक्स म्हटलंयस म्हणून आता मी तुला एकदा थँक्स म्हणू का? काय नाना काय म्हणतो ना, थँक्स. तुझा पल्लव तुला ज्या दिवशी थँक्स म्हणेल ना, तेव्हा तुला कळेल मी काय म्हणतोय ते. हा, आय होप. अरे होप काय? अरे खात्री आहे मला, नातवाबद्दल नाही पण तुझ्याबद्दल आहे ना. आहे, चला चला चला, त्या आश्रमात जायचंय ना, चला गेलो आम्ही. सॉरी, नाना येतो आम्ही. सुट्टी घेतली आज. अरे, येतो जाऊन आम्ही. काही हा तुमचं. अमित, आपण असो करे नानामाईन एवढे चांगले आई बाबा. टेन्शन आला विजय. आपण धरून चालतो ना की मुलांना काय कळतं, पण आपल्या प्रत्येक वाक्याचा, आपल्या हालचालींचा, आपल्या इमोशन्सचा मुलांवरती परिणाम होत असतो. अचानक ना जबाबदारीची जाणीव झाली. हो रे, मला पण. आणि मला ना असं छानही वाटलं. म्हणजे बघ ना, मुलांना शिकवणं म्हणजे इनफॅक्ट आपण आधी ते शिकणं. छान सांगितलं नाही नानांनी? हो ग, मजा असते स्वतःला तपासायला, स्वतःला चेक करायला, आपण काय आहोत, आपण चुकीचे आहोत का बरोबर आहोत. मजा येते हे सगळं करताना. सायकोलॉजीमध्ये त्याला रिस्ट्रक्चरिंग किंवा रिवॅम्पिंग किंवा रिइन्व्हेंटिंग म्हणतात. इन शॉर्ट, स्वतःला नव्याने घडवणं. आणि त्याची सुरुवात करण्यासाठी आज मी सुट्टी घेतली. ओ, एक मिनिट. म्हणजे लगेच काही सांगणार नाहीये मी, कारण माझी अजून जरा स्वतःबरोबरच बोलणी चालू आहेत. एकदा सक्सेसफुल झाली ना की कळेल तुला. ऑल द बेस्ट. थँक्स. बरं ऐक ना, एकदा अर्चूशी बोलून घे ना प्लीज. दिवसभरात ती एकदा सुद्धा आलेली नाहीये रे खाली. नको टेन्शन घेऊस विजया. अगं, वॉकर घेऊन खाली यायचा कंटाळा आला असेल म्हणून आली नसेल. आणि ती नाही आली तर तू जा ना. बर नाही, मी जाणारच आहे, पण सकाळपासून ती अजिबात आली नाहीये. मला जरा काळजी वाटते तिची. आणि तुला खरं सांगू का, पार्टीमध्ये ना सुद्धा मला ती जरा आतून नाराजच वाटत होती रे. काही नाही, स्वतःला रिवॅम्प करत असेल ती. बघते. अहो, काय चाललंय डोक्यात आता? आता सध्या एकच ध्यास. नाहीच ना आला मनोजचा फोन? नाही ना. अहो, त्याला नोकरी मिळाली असेल. आपण त्यांनी तसं कळवायला नको का? आपल्यालाच गरज आहे म्हणून गप्प बसलोय मी. बरं, त्याचा फोन पण त्यासारखाच विचित्र. बरोबर आहे, विचित्राचा फोन विचित्रच. कुठे ठेवून देतो देवला ठाऊक. हो, लागतच नाही फोन. अहो, काहीतरी काय बोलताय? अहो, तिथे नेटवर्क नसेल. मी काय करू त्याला? बरं, तो इतका आगाऊ आहे, दाढीवाला इतका आगाऊ आहे की मी समजा त्याच्याकडे गेलो विचारायला, का रे बाबा काय ठरवलंस तू नोकरीचं? तर मलाच विचारेल तिरसटून. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी तुम्हाला कळवणार. मग तुम्ही कशाला आलात? हसू नका हो. मग वाट बघत बसा आता तुम्ही. तीच तर नाही होत ना हो. कळलं पाहिजे ना, लवकरात लवकर. जय हो म्हणा. आहो नाही हो, जय हो म्हणा. जय हो. मेघनांना फोन करतो ना, त्यांच्याकडून कळेलच. अहो नको हो, आता तुम्ही तिचं डोकं खाऊ नका प्लीज. आता तुम्ही माझं डोकं खाऊ नका. रागवायचं नाही. मस्करी करताय ना. रागवायचं. हॅलो बाबा, कसे आहात? जय हो. मी मस्त. तुम्ही कसे सगळे? अगदी मजेत. बाबा, तुम्ही मदत करायला सुरुवात केली की नाही आईला संकल्पाप्रमाणे? नाही हो. खरं सांगू का मेघना, अहो त्याही पेक्षा ना खूप महत्वाची कामं आहेत हो डोक्यात. महत्वाची कामं? होय हो. म्हणजे
म्हणजे तुमच्या आईना कॉम्प्युटर शिकायचं आहे ना? अरे वा, सुरू झालं का? हो नाही अजून नाही, म्हणजे त्याचीच तयारी चालू आहे. मग कसली आहे एवढी गडबड? नाही नाही, काय गडबड काय अशी काही नाही हो मेघना. म्हणजे कसं म्हटलं, शांत चित्ताने निवांत करूया ना सुरुवात सगळ्याला. बरं मी फोन म्हणजे मला हे विचारायचं होतं की जावई बापू कसे आहेत? नाही, आता त्यांचं प्रमोशन झालंय ना, त्याचं काम वाढलं असेल ना खूप आता. हो, खूप काम आहे. आणि आम्ही ते 2-3 दिवस हॉलिडेवर गेलो ना, त्यामुळे त्याचाही बॅकलॉग भरून काढायचा आहे त्याला. पण मस्त चाललंय. आणि आदित्य काम एन्जॉय करतो नेहमीच. आणि ती विचित्रा? बाबा, बरी आहे ती पण. कष्टाळू आहे, कामचुकार नाहीये. आदित्यच्या बरोबरीने उशिरापर्यंत काम करत थांबते ऑफिसमध्ये. बाबा, काय झालं? हा ओ छान 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 छान. बरं तो विचित्र कसा आहे? कोण? असं काय करता मेघना? विचित्राचा नवरा विचित्र. काय हो बाबा? नाही, म्हणजे त्याला नोकरी मिळाली का हो? नाही, काय माहिती नाही. का? काही नाही, सहज सहज. बाबा, तुम्ही काही करत नाही आहात ना? नाही 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 नाही. म्हणजे आता तसं म्हटलं तर मी एक छानशी नोकरी आणली होती हो त्यांच्यासाठी. म्हणजे आंध्र प्रदेशला असली म्हणून काय झालं, पण दोघेही सुखाने नांदतील हो. सुखात राहतील दोघे. आंध्र प्रदेश? प्लीज बाबा. मेघानं मी जबरदस्ती नाही केली, आणि शिवाय या दोघांचंही भलं आहे हो. पण त्यांचं त्यांना ठरवू दे ना, तुम्ही पडूच नका त्यात. मेघानं पण तू. बरं बाबा, मी ठेवते फोन. बाय. कट केला. काय होणार बाबाजी?